सुखी राहा. पोर बघता बघता एवढी मोठी झाली की कळलंच नाही. आता तुझ्या लग्नाचा विचार करायला लागेल बघ. काय रे मामा, आता हा लग्नाचा विचार कुठून आला? मी माझ्या मामाला सोडून कुठे बी जाणार नाही. मामा, ए मामा, काय रे? तू अजून लग्नाचा विचार करतोस का? आगी चाय. होय, तुझं एकदा लगीन लावून दिलं ना म्हणजे मी मोकळं. तुझ्या आई वडिलांना दिलेलं वचन मलाच पूर्ण करायला लागणार. तू एवढीशी होतीस तेव्हा तुझा आई बाप गेला. त्यानंतर तुझी जबाबदारी माझ्यावर टाकून दिली. आज जर तुझे आई वडील असतील तर त्यांनी तुझं लग्न लावून दिलं असतं. मला नाही ठाऊक त्यांनी काय केलं असतं, तर माझ्यासाठी तूच आई आणि तूच बाप. त्यामुळं मी तुला कुठं बी सोडून जाणार नाही. अरे मला कुठल्या गोष्टीचा त्रास नको व्हायला म्हणून तू लगीन पण नाही केलंस र. अरे तुझं स्वप्न होतं ना र, मला मोठं पोलीस होताना बघायचं आणि मी ते स्वप्न पूर्ण करणार बघ. हो पोलीस, मोठी पोलीस हो. या गावचं आणि या मामाचं नाव तू रोशन हो. बरं चल येतो मी. सावकाराकडे माझं काम. काळजी घ्या. सनिया, ओय सनिया. अरे काय ले का इकडे आहेस होय? अरे कुठं कुठं नाही शोधलं तुला. बरं ते जाऊ दे. त्या संग्रामला मारलंस वय तू? हे अगदी बरं केलंस बघ. तोंड बघण्या लायक होता त्याचा. समजा गावाला जे जमलं नाही ते तू एकट्याने करून दावलंस. मानलं पाहिजे का तुला. खरंच प्रेमात एवढी ताकद असते वय? होय, खूप ताकद असते बघ प्रेमात. अरे प्रेमासाठी आपण काय बी करायला तयार असतो बघ. आणि असं कित्येक संग्राम जरी आलं ना तरी असं थाटात उभं राहणार. ते फक्त माझ्या मेनेसाठी. वा रे माझ्या पट्ट्या. पण मला एक समजत नाही, तिला ते येऊन 4 दिवस झाले, पण तू कधी रे तिच्या प्रेमात पडलास? जेव्हा ती आपल्या गावात आली. अव द्या, तू मसनी मदत कर तू. नको नको, उचलते मी. अव द्या, ह्याच गावात चालाय ना व? वय अहो चला, मी पण याच गावात राहतोय. द्या, कर तू मदत. वाव, गाव किती चेंज झाले रे. म्हणजे तुम्ही अगोदर पण या गावात आलता वय? वय, या गावामध्ये माझ्या खूप आठवणी आहेत. पण खरंच गाव खूप बदललंय. होय, जसं दिस बदलत्यात तसं गाव बी बदललंय बघा. या अय अय, तिकडे कशा पायी चाललास? अव इथंच जायचं ना बघ. तिकडे जायचंय. इथं तो पांडूचं घर आहे. तुला बोलायची शिस्त नाही का? पांडुरंग बोलायचं. मामा आहे तो माझा. सॉरी माफ करा. चला सोडतो तुम्हाला. दे इकडं, जाईल मी. मामा, ए मामा, मामा. मिनी अशी अचानक कशी का आलीस? हा, समजा तर ठीक आहे ना. तू अशी अचानक आलीस म्हणजे नक्की काहीतरी झालंच ना. अरे मामा, हो हो, असं
नाही, तू समज तुझं काय नाहीये. मग तू अचानक इथे कशी? अरे आमचं कॉलेज ऍडव्हेंचरला चाललंय. ऍडव्हेंचर म्हणजे ते काय असतं? अरे ऍडव्हेंचर म्हणजे सलीला चाललंय आणि मला तिकडे जायचं नव्हतं, मला तुझ्याकडे यायचं होतं आणि मला तुझी फार आठवण होती. त्यामुळे मी आता 15 सुट्टी घेऊनच आल्या. हे बेस केलं बघ. आणि तुझ्याशिवाय तरी हाय कोण मला? अरे बस बस, इथंच बोलत बसणार आहेस, घरला पण येणार आहेस? पांडुरंग मामा ये तुम्ही. तू इथं कशा पाहिजे आलास? अरे मामा, त्याने तर मला दिले बॅगेत पर्यंत आणायचं. असं आहे? बरं ये तू. हा वय वय. मला पांडुरंग मामा कसा? छायला पांडू चकितच पडला असेल बघ त्याला मामा बोलल्यानंतर. होय पांडू काय पांडुरंग मामा म्हण. बरं बाबा, पांडुरंग मामा. आता समजलं बघ तू किती याडा झाल्यास तिच्यासाठी. ते नाहीतर एका खाली त्या पांडुरंगला पांडू पांडू म्हणून चिडवणारा आज त्याची रिपक करू लागलाय. वय होय पांडुरंग मामा तो खरंच खूप ग्रेट माणूस आहे रे. पांडुरंग आणि ग्रेट ते कसं वय? जेव्हा एकदा मी मीनेला बघायला गेलतो काय ग, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी बरी आहे. काय ग, येणार होतीस आणि मला कळवलं बी नाही? मला सरप्राईज द्यायचं होतं ना, त्यामुळे मी कळविलं नाही. आवडला ना तुझा सरप्राईज? बरं ते जाऊ दे. कसं झालं तुझा प्रवास? जास्त दगदग नाही ना झाली? कारण तू पहिल्यांदा एकटी आलीस. प्रवास अगदी चांगला झाला बघ. मी जेव्हा गावात आली तेव्हा एका मुलांना मदत पण केली, त्यानेच तर बॅग उचलून आणली बघ. पण काय? अगं माझ्या मामाला पांडू बोलला, तो मला नाही आवडलं, दिलं पाठवून त्याला. जाऊ दे, तू नका मनावर घेऊस. अर्धी पोरं तशीच आहेत बघ, अगदी गावाला कीड लागल्यात. मेन म्हणजे तो संग्राम. हा संग्राम कोण आता? ते जाऊ दे, सांगेल नंतर. आता आलेस तर जाऊ नको लगेच. चांगले 4-5 दिवस राहूनच जा. 4-5 दिवस? अगं मॅच चांगले 15 सुट्टी घेऊनच आले बघ. काय सांगतीस? हे बेस केलंच बघ. 15 दिवस आपण लई मज्जा करू. चालते की. पण एक सांगू, आपलं गाव लय बदललं यार, मला लय आवडलं. भाई तू काळजी नको करूस. तुला सगळा गाव फिरवीन बघ, भारी वाटेल तुला. बरं चल येऊ म्या, कामं उरकून येते. काळजी घे. वय वैशू. अरे सने, तू तालुक्याला जाणार होता ना बघ? वय कॅन्सल केलं बघ. का रे? ते सोड, तू अन कुठे गेलतीस? मैत्रिणीला भेटायला गेलती. खूप दिवसानं आली ना ती. तुझी खास मैत्रीण आहे ती? वय एवढ्या दिवसांनी गावात आली ती. आणि पांडू बोलून एका पोरांना मन दुखावलं बघ. मला भेटलाच पाहिजे तो. चांगली सरळच करती बघ म्या. अगं पण समधिस्त बोलतात त्याला पांडू. मी आपण बोलू पांडू त्याला. तू होतास तर सन्या. काय यार, तू द्यायची ना त्याला रिस्पेक्ट. अरे पण मला काय माहिती तो तिचा मामा आहे म्हणून. आणि तुझी फ्रेंड आहे हे बी मला आत्ताच कळतंय बघ. आणि रोज तर बोलतो मी त्याला पांडू म्हणून, म्हणून बोललो मी त्याला पांडू. अरे सन्या, कसं आवडेल तिला? तो फक्त मामा नाही तिचा, आई बाप मानते त्याला. आणि तू बोलल्यावर ऐकून घेईल बाई ती. अरे
मामाने पण खूप काय केलं र तिच्यासाठी. तिची कुठली गैरसोय नको हो म्हणून त्यांनी लगीन बी नाही केलं र. समधी जमीन शिक्षणापायी सावकाराकडे घाण ठेवली आहे. खूप काही केलं र तिच्यासाठी. खरंच खूप ग्रेट निघाला रे मामा. एवढे दिवस त्याला मी खुळ्यागत समजत होतो. लग्नासाठी कुठली पोर भेटत नाही म्हणून त्याला चिडवत होतो. पण आता असं नाही होणार. माझ्याकडून त्याला फुल रिस्पेक्ट भेटणार बघ. फक्त तेवढं मिनीच्या मनातून राग काढ बस. वय त्याची नका काळजी करूस, मी बघते त्या. मालक नमस्कार मालक. पांडुरंग ये. कसं येणं झालं? मालक थोडी पैशाची अडचण होती. अरे पांडू, मागचे पैसे तू अजून परत केलेच नाही आणि तुला नव्याने पैसे पाहिजे. मालक थोडं खर्च वाढला. बाची आली घरी सुट्टीमध्ये. ती सुट्टी संपस्तवर इथंच राहणार तर तिच्या खर्चासाठी थोडं पैसे पाहिजे. अरे पांडू, तू एवढं कर्ज घेतलं, तुला परत करणं जमणार आहे का? मालक वर गेल्यावर तुमचं समजा पैसे परत करू. फक्त ह्या वेळेला थोडी मदत करा. खूप उपकार होतील मालक तुमचे. बरं बरं ठीक आहे, कळवतो तुला. ये तू आता. बरं मालक येतो. आबा पांडू इथं कशा पाय आलता? कशासाठी येणार? आपलं घर लोकांना फक्त पैशासाठी दिसतंय. पैशाची गरज आहे त्याला. मागचं कर्ज अजून बाकी आहे. आणि ते द्यायचं सोडून नव्यानं पैसे मागायला आला. तिला आकलून द्यायला. आबा अहो कशा पाय हाकलले त्या गरीबाला? मदत करणं तर आपलं कामच आहे. देऊन टाका की पैसे त्याला. वा संग्रामराव वा. आता तुम्ही मोठा झाला, लोकांच्या भावना तुम्हाला समजायला लागल्यात होय. पण एक सांगू, गावची माणसं दिसतात तरी साधी नाही व. जर आपण याचा विचार करायला लागलो तर आपल्याला बिझनेस बंद करायला लागेल. समजला का संग्रामराव? तसं नाही आबा, फक्त त्या पांडूची मदत करा. बाकी त्या लोकांचं तुम्हाला काय करायचं ते करा. अरे पण पांडूवर जाय गावापासून यायला लागलं रे तुला. तसं नाही आबा, करा की तेवढी मदत. बरं बाबा, तुम्ही म्हणता देऊन टाकतो पैसे. काय हो संग्राम, काय झालं तुमच्या तोंडाला? नाही बाबा, ते एलर्जी झाली मला. मी आलोच बघा, आलोच. काय चाललं पोराचं समजत नाही मला. सर आयला तर सणाच्या तर नाही सोडणार त्याला मी. आज थोडक्यात वाचलो. आबाला माहित झालं असतं वाट लागली असते ना माझी. संग्राम भाऊ कशा पाय तारच घेतायसा? आम्ही आहे ना व. आम्ही घेतो की त्याला बघून. मागच्या वेळेला वाचला माझ्याकडून. थांबला असताना एकत्रच पिक्स होती त्याची. वय तुझ्याकडून तर वाचला. जित्ता गाळणार मी त्याला. अहो भाऊ ते सगळं सोडा आता. त्या सणाला सोडायचं नाहीच. आणि आपल्या वहिनीला इम्प्रेस कसं करायचं त्याचं बघा आता. वय अगदी बरोबर बोललाच बघतो. पहिले मिनीला इम्प्रेस करतो, मग त्याच्यानंतर त्या सणाचे हातपाय तोडतो. पण मिनीला इम्प्रेस कसं करायचं रे? अहो तुम्ही त्याचं टेन्शन काय घेऊ नका. मी सगळं बघतो. अहो फक्त मी काय सांगतो ना तसं करा. होय
वहिनी तुमच्या प्रेमात पडली समजा. तुमची सगळी जबाबदारी आता माझ्यावर. तुमचा लोक असा करतो ना की अख्खा गाव तुमच्या प्रेमात पडला पाहिजे.